नमस्कार, माय मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आहोत मुळशी तालुक्यातील बुकुम या गावी. बुकुम या गावामध्ये खाटपेवाडी म्हणून असणारं एक छोटीशी वाडी बरोबर मुळशी तालुक्यातील खाटपेवाडीमध्ये असणारा हा एक सोज्वळ की ज्याने अनेक ठिकाणी गट पास केलेले आहेत, अनेक मैदान मारलेले आहेत, अनेक चांगल्या चांगल्या बैलांच्या नामवंत बैलांच्या जोडीला आज त्यांनी खरं तर तोड दिलेली आहे. आपण थेट त्यांच्या मालकांकडनं जाणून घेऊन द्या. नाव सांगा. माझं नाव किरण खाटपे. कुठलं गाव तुमचं? बुकुम मुळशी. बुकुमचं विद्यालय. काय याचं नाव काय याचं? बैलचं नाव कबीर आहे. किती वर्षाचं आहे? आता तो 4 वर्षाचा आहे. हे कोण घरच्या गाईचं का आणलेलं नाही आहे? नाही, विकत आणला होता आपण. विकत आणलं. चाकणवरून. कुठनं आणलं होतं? चाकणवरून विकत आणला होता. चाकणवरनं हा. घेतला. किती आणलं त्यावेळेला किती वर्षाचं होतं? 8-9 महिन्याचा होता. 8 ते 9 महिन्याचा. आणि किती मैदानं मारली त्यांनी आतापर्यंत? आतापर्यंत जाईन तिथं तर घाटावरती गटपास तर आहेच आपला. घाटाचा गटपास हो. आतापर्यंत त्यांनी केलेला आहे तिथे. हा. आणि नंबरात कुठं काढलेली आहे गाडी? आपल्या इथे 6 गाडी मैदान भरतं तालुक्यात. बरं. 6 गाडी मैदानात फक्त आता तिथं म्हणजे होतो गुलाल आपला नाही का. हा हा. आणि काय बिनजोड वगैरे होते त्याच्या. काय ह्या शर्यतीतले नेमके प्रकार काय आहेत? कसं आता कसं काय गाडा होतं, पळवला जातो हा नेमका? इकडं खाली आता जे मैदान असतात ते 3 फेरे पळायला लागतात त्यांना. बरं. आणि तालुक्यात जे 6 गाडी मैदान असतात तिथं 1 फेरा त्याच्यातच गुलाल असतो एक म्हणजे एक आपला. फेर हो, गुलाल म्हणजे त्याला विंच हे म्हटलं हा. जातं ते त्याला. त्याला काय साधारणतः मैदानाचं जे अंतर असतं तर काय बाहेरच्या मुळशी मधल्या अंतरामध्ये आणि बाहेरच्या अंतरामध्ये काय फरक आहे? आपल्या इकडे किती 700-800 फूट म्हणजे तालुक्यात फाटी असते. बर. आणि खाली सातारा भागात 1000-1100 फूट पल्ला असतो. मग इकडचे बैल ज्या वेळेला त्या परिसरामध्ये जातात त्यावेळेला काय बैलांचं रिॲक्शन कशी राहते बैलांची? तर काय होतं, इथल्या बैलांना आपल्या त्या रानाची सवय नसते जास्त मोठ्या पल्ल्याची पळायची बर. नाही का. आता आपली 700-800 फुटापर्यंत पळू शकतात. काही बैल असतात की बाबा ती पळू शकतात 1000-1 फूट. आपल्या कबीराबद्दल आपण चर्चा करूयात. काय याची खासियत काय आहे याची? आता हा पळतोय पण आता काय होतंय, वायदीमुळं सगळ्या गोष्टींमुळे आपण थोडस पाठीमागे नाही का. बर. तर समोर चांगला बैल घालायचं म्हणलं तर पैसे द्यायला लागतात. बर. त्याशिवाय ह्या गोष्टी जमत नाहीत. अच्छा. हा, आता आपण कसं आपल्या बरोबरीच्या नुसार बाबा ह्याच्यानुसारच आपण पळतोय आता. बर. हा. पण तिथं समजा आपण ज्यांच्यासोबत पळतोय पण तिथं पण आपलं त्यांनी नाव राखलं, ओळख निर्माण केली थोडीशी आपली त्यांनी, त्या गोष्टी नाही का त्याचं समाधान होतं. याचं एक वेगळी खासियत काय सांगता? वेगळी खासियत म्हणजे काय, गाठावर गेलं की जरा गरम राहतो थोडासा. हा हा. हा. म्हणजे प्रत्येक बैलामध्ये एक काही ना काही खासियत हो. असते तिथं. तर गाडी बघितली, गाडीत समजा त्याला निकाप वगैरे इथं धुतला त्याला लगेच समजतं बाबा आपल्याला जायचं आपल्याला आज घाटावरती. आपल्याला गाठावर जायचं. हा, मग कुणालाच हात लावून देत नाही का, जरा गरम करून राहत असं काय त्याला खुराक काय आहे त्याला? आता त्याला पाहिलं तर बघा, उडीद डाळ, शेंगदाणा पेंडे, सातू वगैरे आपलं बैल मिक्स ते खाद्य.